छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। वाळू माफियांवर लगाम लावून कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत। लोकशाही मराठीने छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफिया यांनी तहसीलदारावर दादागिरी केल्याची बातमी दाखवली होती। या बातमीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाईन बैठक घेत प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरलं असून वाळू माफियांवर लगाम लावून तातडीने कारवाईचे आदेश दिलेले आहेत। सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिली। तहसीलदाराला 3 तास बसून वाळू माफियाला पळून लावलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी एका फौजदाराला निलंबित केलं आहे। संभाजीनगरच्या घटनेनंतर आम्ही आमच्या सर्व तहसीलदारांना रेती चोरीच्या प्रकरणात जेव्हा जेव्हा ते रेड करतील तेव्हा त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळेल। माननीय देवेंद्रजींनी यांना मान्यता दिली आहे। राज्यामध्ये लवकरच नवीन वाळू धोरण येत आहे। राज्यामध्ये लवकरच पुढच्या 15 दिवसांमध्ये वाळू धोरण येत आहे। सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर माफक स्वस्त वाळू मिळावी, जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय व्हावा, या धोरणाने पुढच्या 2 वर्षामध्ये राज्यामध्ये एवढी वाळू उपलब्ध असणार की वाळूची चोरी होणार नाही, वाळू माफियाही तयार होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।